किती पिणार. प्रसादाची पिशवी तर हातातच आहे, पण मी घेतलेला आहे इथे उसाचा रस. छान असा पांढरा शुभ्र दिसतोय ना, कारण की ह्याने ऊस आहेत ना ते चकचकीत घासून पांढरे शुभ्र केलेत. मिशी आली म्हटलं उभं राहून पिण्यापेक्षा बसून पिऊया. असा पण आपल्याला 1 तासभर घालवायचा आहे. थोडंसं घातलं मीठ आणि मस्तपैकी उसाचा रसाचा स्वाद घेतला. मिस्टरांनी काय पिलं नाही, कारण की त्यांना प्यायचा होता चहा. इथं बासुंदी चहा पण होता, पण मी तर चहा घेत नाही, तर त्याच्यामुळे घेत नाही म्हणजे कधीतरी घेते कधीतरी नाही असं. हां, पूर्ण पण बंद केलेला नाही आहे. पण उसाचा रस ना मस्तपैकी श्वास न घेता मी 1 ग्लासभर पिऊन टाकला आणि त्याच्यावर थोडेसे व्हिडिओ पण केले. आणि आता ना मिस्टरांना एक गोष्ट दिसली इथे, ते म्हणजे आहे लहानपणाची आठवण. म्हणजे ते तेव्हा जेव्हा मिस्टर माझे स्कूलला जायचे ना, तेव्हा ना शाळेच्या बाजूला बोर होते. छोटेवाले बोर असतात ना, मी कधीही खाल्लेले नाही आहेत. तर ते बोर होते, ते मिस्टरांना दिसले इथे. मग बोलले की चल आवर पटकन, मला ते बोर वगैरे घ्यायचे, तर दाखवते तुम्हाला बोर म्हणजे काय. तर इथे ना म्हणजे होतं बऱ्यापैकी, आवळा होता, बोर होतं, अंजीर होतं आणि काय 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 होतं. परत काय म्हणताय त्याला, विसरलीस काय म्हणतात त्याला. तर हे बघा, ह्याच्यामध्ये बघा चिंच होती, शेंगा होत्या. तर हे बोर जे की मिस्टरांनी शाळा म्हणजे मुंबईला होते ना ते शाळेला, तेव्हापासून इकडे आल्यानंतर खाल्ले नव्हते. मग म्हटलं ठीक आहे, आता समोर दिसलेतच तर घेऊ थोडेसे, म्हणून इथे ते माप छोटंवालं दिसतं का तुम्हाला, ते 1 माप 20 रुपयाला होतं. हे बघा चिंचा, आंबा, तोंडाला पाणी येत होतं. पण मी ह्याच्यातलं परत शिंगाडा होता खास करून. तर मी तरी आश्चर्य झालं मला की शिंगाडा इथे कसं काय. तर शिंगाडा ना थोडासा असा खराब झाल्यासारखा होता. मी ना मला वाटते बरेच वर्षानंतर म्हणण्यापेक्षा मी ॲक्च्युली हे मंदिर पाहिलंच नव्हतं, कधीच पाहिलं नव्हतं. पहिल्यांदाच आले ते म्हणजे मिनी बालाजी पुणे इथे आले. आणि माझ्याबरोबर असं घडलं बघा बाद. तर आम्ही इथे पोहोचलो, थोडंसं रस्ता मॅपला लावून वगैरे. जवळपास रस्ता पुण्यापासून निघाल्यानंतर एक 10-15 मिनिटांनी विचार केला तर आलोयच. तर येऊ आतमध्ये, थोडंसं हायवेपासून आतमध्ये आहे, तर तसं ठरवलं. आलो, पण गाडी पार्किंग वगैरे केली. जाईपर्यंत काहीच घोषणा वगैरे नव्हत्या, काय पुकारलं नव्हतं. आणि तिथे गेलो, चप्पल काढून आत